रविवारच्या सकाळचा नाश्ता जर का तुम्ही हा करत असाल तर तुम्ही सच्चे नाशिककर आहात. हाय, हॅलो, सलाम, नमस्ते. मी आहे आपलं नाशिक या चॅनलवरची रुचा आणि बाहेरचं खाऊ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. येस, मागच्या वेळेला चटकदार वडापाव मी खाल्ला होता, तुम्हालाही दाखवला होता आणि त्यानंतर माझ्या जिभेला तर्रीदार मिसळ खुणावत होती आणि त्यामुळे आजचा एपिसोड आहे खास मिसळीसाठी. आणि आज मी आलेली आहे भद्रकालीतल्या साक्षी गणेश मंदिराच्या शेजारच्या ओम टी हाऊस मध्ये. इथली मिसळ पण खूप फेमस आहे बरं का. हा, आणि इथे प्रचंड गर्दी झाली आणि आज रविवारची सकाळ आहे. सो बघूयात मिसळ काय खुणावती आपल्याला. एक लुक टाकूया. येस, ॲब्सोल्युटली राईट. आता मी उभी आहे भद्रकाली इथल्या साक्षी गणेश मंदिराच्या जवळच्या ओम टी हाऊसमध्ये, जी मिसळीसाठी प्रचंड फेमस आहे. खूप लोक इथं मस्तपैकी मिसळीवर ताव मारत आहेत आणि इकडच्या मिसळीची काय खासियत आहे आपण जाणून घेऊया. चला. आणि मी आता आहे ओम टीचे संचालक जे आहे अभिजित मराठे यांच्याकडे. नमस्कार सर. आज ते खूप प्रचंड बिझी आहेत कारण की रविवारी आम्ही आलेलो आहोत, पण तरी थोडासा त्रास मी त्यांना देते. सो खूप गर्दी तर आहेच तुमच्याकडे. मला सांगा की ओम टीची सुरुवात कधीपासून झाली? ची सुरुवात झाली 1952 पासून याच जागी. 1942 साली आमचा गाडा होता इथे. 1942 पासून 10 वर्ष या गाड्यावर काढले. मग 42 साली 52 साली आम्ही इथे आलो हॉटेलमध्ये. तेव्हापासून अद्यावत इथेच आहे. आता रिसेंटली तुम्ही रिनोव्हेशन पण केलं? हो, आत्ता केलं, 1 वर्ष झालं. मला एक सांगा की जेव्हा तुमच्या आजोबांनी सुरू केली ना ही मिसळ, ही तिसरी पिढी आहे. सो जेव्हा त्यांनी मिसळ सुरू केली तेव्हा मिसळीचा रेट काय होता आणि आत्ताचा रेट काय? तेव्हा ते पैशामध्ये होते काय, काहीतरी आण्यामध्येची मिसळ होती. आत्ता 100 रुपयात, एवढा डिफरन्स. मग मला एक सांगा की तुमची मिसळ जी आहे ती तुम्ही सकाळी किती वाजता प्रिपरेशन करतात? 7:30ला चालू होऊन जाते मिसळ देणं रोज. 7:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. आणि तुमच्या मिसळीचं वैशिष्ट्य काय 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 असतं तुमच्या मिसळीमध्ये? सगळं मसाला मिरची सगळं घरगुती असतं, बाहेरून काही जाणत नाही. आणि विशेषतः इथे सर्व करणारे सुद्धा सगळे फॅमिलीचे माणसं, फक्त क्लिनिंगसाठी ठेवले. बाकी आम्ही सगळे घरगुतीच माणसं असतो. सगळं सोयाबीन तेल, पूर्ण प्युअर सोयाबीन तेल. हो. आणि मिसळीमध्ये काय काय पदार्थ आहेत तुमच्या? पोहे, मटकी आहे, हरभरे वाटणे असतात. सगळा घरगुती मसाल्यापासून बनवलेला रस्सा असतो. शेव असते, जाड शेव, बारीक शेव, पापड, दही, सगळं असतं. आणि मिसळ व्यतिरिक्त काय काय पदार्थ आहेत? मिसळ व्यतिरिक्त वडा रस्सा आहे, बटाटा भजी आहे, कांदा भजी आहे, गुलाबजाम आहे, चहा आहे, कॉफी आहे. सो मला सांगा, इतक्या वर्षांमध्ये मिसळीबद्दलचं प्रेम आहे नाशिककरांचं म्हणा किंवा लोकांचं, ते कमी झालंय, वाढलंय का कॉन्स्टंट आहे? नाही, प्रचंड वाढलेलं आहे, प्रचंड वाढले. आणि त्यात नाशिकची जी मिसळ ही प्रचंड फास्ट आहे आता सध्या. नावारूपाला सगळ्यात जास्त नाशिकची मिसळ आलेली आहे आता. आणि तुम्हाला माहिती आहे का की ही जी मिसळ हे बनवतात त्याचं पूर्णपणे जे वाटण आहे, मसाला आहे, ते सगळं या करतात. आम्ही बनवतो. आणि तुम्ही सगळं वाटण बनवता? कारागीर नाही, सगळे आम्ही घरगुती. बनवणारे पण आम्ही आणि देणारे पण आम्ही. आजी, तुमचं वय किती आहे? 70. आणि 70च्या वयात सुद्धा अजूनही सगळं वाटण बिटण तुम्ही करतात. सुनांना शिकवलंय की नाही? सून पण हुशार आहे. सो थँक्यू सो मच. तुम्ही एवढं छान हे केलं आणि ऑल दी बेस्ट. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सो यार, मिसळीच्या ठिकाणी आली आहे. मिसळीचा असा घमघमाट येतो आहे. सो मिसळ तर ट्राय करणं बनता आहे ना. सो लवकरच आपण भेटूयात मिसळ खाताना. मिसळ प्रेमींसोबत. तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव प्रसाद देशपांडे. मी 30
35 वर्ष नाशिकमध्ये राहतो. मिसळ हा आमचा सगळ्यात वीक पॉईंट आहे. आमचा जो ग्रुप आहे हा फर्स्ट संडे मिसळ नावाचा ग्रुप आहे. आम्ही प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आम्ही मिसळ खायला भेटतो. फक्त मागच्या रविवारी फारसे अवेलेबल नव्हते म्हणून या आम्ही दुसऱ्या रविवारी सगळे आम्ही एकत्र जमलो आहे. आम्ही इथे आत्तापर्यंत 2 वेळेला आलो आहे. बाकी नाशिकचे बरेचसे मिसळ पॉईंट कव्हर केलेत, पण आम्हाला ही हरिओमची मिसळ खूप आवडते. ओमटी हाऊस कारण मुख्य चव आहे, सगळ्यात जुनी मिसळ आहे आणि बऱ्याच वेळा घरी पार्सल पण घेऊन जातो. घरच्यांना पण टेस्टी खूप आवडते, म्हणून आज आम्ही सगळे इथे एकत्र मित्र जमलो. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, ओमटीची ही जी मिसळ आहे ही 100 वर्ष जुनी आहे. म्हणजे आता 100 त्यांनी कंप्लीट केलेली आहे. आणि आज बघा ना काय दिवस आहे की मिसळ प्रेमी जे आहेत ते आहेत. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी तुम्ही जातात का? मग आतापर्यंत किती मिसळीचे स्पॉट तुम्ही कव्हर केले? जवळपास 15-20 मिसळ स्पॉट कव्हर झाले. काही ठिकाणी डबल गेलो, पण इथे सुद्धा मी दुसऱ्यांदा येतो. आमचा जो 10-12 लोकांचा ग्रुप आहे. 8 ते 10 लोक ॲव्हरेज आम्ही असतो अवेलेबल प्रत्येक. सो आत्ताच इथे मिसळीचा आनंद घेतलेले काही ग्रुप माझ्याबरोबर आहे, मंडळी माझ्याबरोबर आहेत. आणि यशवंत व्यायामशाळेचे वस्ताद आणि डॉक्टर असा या सगळ्यांचा ग्रुप आहे. सो हॅलो, कसे आहात सगळेजण? क्या बात. आणि मिसळीचा आनंद तुम्ही जस्ट लुटलेला आहे, तुमच्या चेहऱ्यावर ते समाधान दिसतंय. रविवारची सकाळ आहे, मस्तपैकी एन्जॉय. आणि आपल्याकडे पार्टीचा जरी विषय असेल ना तरी मिसळ म्हणजे पोटभर असतं आणि मिसळीची पार्टी म्हणजे आहा. सो अशीच पार्टी आय थिंक वस्ताद यांनी दिलेली आहे. तुमचं नाव काय सर? डॉक्टर सदाशिव गोसावी. आणि तुमच्या ग्रुपला इथे घेऊन हे सगळे जिमवाले आहेत. यशवंत व्यायामशाळा, महात्मा गांधी रोड, नाशिक. ओके. आणि तुम्ही आता काय पार्टी दिली आहे का मिसळीची? आमचं दर रविवारी असं ठरलेलं असतं की एकदा मिसळसाठी जमायचं. सर्व लोक आम्ही मित्रमंडळी फोन करून सर्वांना बोलवतो. रविवारी जिममधून झालं की मग इकडे मिसळ खायला येतो आम्ही. मिसळचा आनंद दर रविवारी घेत असतो आम्ही. सो मला एक सांगा, तुम्ही डॉक्टर पण आहात, जिमचे इन्स्ट्रक्टर पण आहात, वस्ताद पण आहात. सो मिसळ खायची असते का? ही मिसळ खायचा मित्रांबरोबर एखाद दिवशी जर भजी किंवा वडापाव खाल्ला तर नुकसान काही नसतं. मित्रांचा जो मान असतो किंवा गेट टुगेदरला महत्त्व असतं. सर्व मित्र भेटले मग एक दिवस जरी आपण डाएट तोडला तरी काही नुकसान नाही. आणि मित्रांचा आनंद त्याच्यात इम्पॉर्टंट आहे. मिसळ किंवा वडा हे महत्वाचं नाही, कंपनी इम्पॉर्टंट आहे त्याच्यात. येस. आणि कंपनीवर जर का मिसळ असेल तर आय हाय. सो मला एक सांगा की ओमटीची मिसळ तुम्हाला खूप आवडते का? खूप सुंदर. बऱ्यापैकी नाशिकची आम्ही सगळीकडची मिसळ खाल्ली, पण ओमटी सारखी मिसळ नाही कुठं. आम्ही विथ फॅमिली पण येतो इथं बऱ्यापैकी. आमचे फॅमिलीतले बायका मुलं आम्ही सर्वजण येतो. छान मिसळ एकदम सुंदर. ओके. सो मला तुम्ही सांगा की ही मिसळ आवडण्यामागचं कारण काय? नाशिककर म्हटलं आणि मिसळ म्हटलं, मिसळ आणि नाशिककरांचं एक घनिष्ठ नातं आहे सगळ्यात पहिले. आणि रविवार म्हणजे शनिवार रविवार म्हटलं तर मिसळला जाणं हा एक सण असतो नाशिककरांसाठी. म्हणजे ते फॅमिलीसोबत असो किंवा मित्रांसोबत असो, पण मिसळ गाणं हे एकदम म्हणजे अधोरेखित केलेलं वाक्य नाशिककरांचं असतं. रविवार मिसळ, शनिवार मिसळ. आता आम्ही व्यायामशाळेचा ग्रुप आहे. सकाळ किंवा संध्याकाळ अशा दोन्ही टाईम व्यायाम करणारे पण आमच्याकडे जे ॲथलीट आहे, प्लेयर आहे. पण रविवार म्हटलं की कोणतरी आमच्यातलं पार्टी देणार याचा खूप आनंद असतो. आणि ओमटीची मिसळ म्हटली तर एक कुठेतरी जुन्या नाशकात जायचं आहे, मिसळ खायची आहे, नाशिकचा आनंद घ्यायचा आहे, जुने वाडे बघायचे आणि त्या विशाल भाऊ पवार हे आम्हाला भेटणार. म्हणजे आपले जे नगरसेवक आहे त्यांचे लहाने बंधू ते इथे भेटणार, जुने मित्र भेटणार. तो आनंद एक वेगळा असतो इथे. आणि नाशिक म्हटलं तर जुन्या नाशकात आलंच पाहिजे. म्हणून नाशिकची मिसळ ही जगात भारी. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तुम्ही एक जर का बघितलं असेल तर हे सगळे इतके भरभरून बोलतात. ही एनर्जी यांना देणारी म्हणजे यांची मिसळ आहे, राईट ना? बरोबर आहे ना? सो यांच्या ग्रुपने आता एक मिसळ 50 पाव एक मिसळने म्हणतात अनेक मिसळ आणि 50 पाव खाल्लेले आहेत. क्या बात आहे. पण तुमचा ग्रुप खूप भारी आहे, असाच ठेवा आणि अशीच मिसळ पार्टी करत राहा. मला पण ते लवकरच पार्टी देतील, है ना? येस. मग आता तुम्ही एक नेक्स्ट संडे येस इथेच भेटायचं का? नाशिककर म्हणजे मिसळ फिक्स, ती पण ओमटी हाऊसची. बघत राहा आपलं नाशिक, आपला आवाज.